नागपुरात जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश। रामझुला पुलावर प्रवाशाला अडवून मोबाईल आणि रोकड हिसकावून पळालेल्या 4 आरोपींना गुन्हे शाखेच्या सोनसाखळी चोरी विरोधी पथकाने अवघ्या 48 तासात शोधून काढले आहे। आरोपीकडून चोरीला गेलेला सॅमसंग मोबाईल, आणखीन एक मोबाईल आणि रोकड असा एकूण 30,450 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पाहूया नागपूर पोलिसांच्या या जलद कारवाईचा संपूर्ण रिपोर्ट। नागपूरच्या गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामझुला पुलावर घडलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा अवघ्या 48 तासात छडा लावण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे। ही घटना 18 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 8:30 वाजताच्या सुमारास घडली होती। फिर्यादी मध्य प्रदेश येथे जाण्यासाठी रेल्वे स्टेशनच्या दिशेने जात असताना रामझुला पुलावर आरोपींनी त्यांना अडवले। यानंतर फिर्यादीजवळील मोबाईल आणि इतर मुद्देमाल जबरदस्तीने हिसकावून आरोपी घटनास्थळावरून पसार झाल्याची तक्रार करण्यात आली। या प्रकरणी गणेशपेठ पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असतानाच सोनसाखळी चोरी विरोधी पथकाला गुप्त बातमीदारांमार्फत आरोपींबाबत महत्त्वाची बातमी मिळाली। या माहितीच्या आधारे पथकाने अवघ्या 48 तासाच्या आत 4 आरोपीचा शोध घेत त्यांना ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान आरोपींनी गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी म्हटले आहे। ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये विनोद उर्फ मायकल गुंडू फ्रान्सिस, गरजेश सुदामहूर मालाकार, कन्हैया कृष्णा मालाकार आणि राहुल उर्फ पगला माणिक मालाकार यांचा समावेश आहे। पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात हिसकावून नेलेला सुमारे 15,000 रुपये किमतीचा सॅमसंग A71 मोबाईल, सुमारे 15,000 रुपये किमतीचा आणखीन एक रेडमी A2 मोबाईल तसेच 450 रुपये रोकड असा एकूण 30,450 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे। जप्त मुद्देमालासह आरोपींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्यांना गणेशपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। या कारवाईमुळे रामझुला परिसरात जबरी चोरी करणाऱ्या आरोपींवर मोठी कारवाई करण्यात नागपूर गुन्हे शाखेच्या सोनसाखळी चोरी विरोधी पथकाला यश आले आहे। रामझुला पुलावर प्रवाशाला अडवून जबरी चोरी आणि त्यानंतर पोलिसांची अवघ्या 48 तासात आरोपीपर्यंत पोहोचणारी कारवाई। 4 आरोपींना ताब्यात घेत चोरीचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे। आता या आरोपीचा इतर गुन्ह्याशी संबंध आहे का याचाही तपास पोलीस करणार आहेत।